नमस्कार, मी ओंकार. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता विद्यापीठात आलो होतो एका बातमी संदर्भात. 2-3 पोरं भेटले, मला म्हटलं साहेब चला हॉस्टेलला चला म्हटलं आपल्याकडे. तर मी म्हटलं चला हॉस्टेलला चला. इकडे आलो तर जरा थोडं वेगळं चित्र बघायला मिळालं. एंट्री करता करता गप्पा मारत होतो मुलांसोबत. मला असं वाटलं की काय आता गरम होतंय सगळीकडे, महाराष्ट्रात तापमान वाढलंय. तर असं असू शकतं की हॉस्टेलवर ते AC नसतात, तर पोरं रात्री तिथे बाहेर झोपत असतील आणि त्यासाठी बेड टाकले की काय असं मला वाटलं होतं. पण जरा नीट त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळलं की हे त्यासाठी नाही आहे. अख्ख्या हॉस्टेलमध्ये ढेकणं झाली आणि ऐन परीक्षेच्या वेळी पोरांना आता इथं सगळीकडे असं बाहेर झोपावं लागतंय. अभ्यासाची तर बोंबच आहे सगळी. नक्की काय चाललंय हॉस्टेलवरती म्हणून हा व्हिडिओ तुमच्याकडे शूट केला. तर पिढ्यानपिढ्याची मुलं बाहेर हॉस्टेल, आता मी तर पुण्यात होतो, मी तर पुण्यातच शिक्षण घेतलं, त्यामुळे फारशी काही हॉस्टेलवर राहण्याची माझ्यावर वेळ नाही आली. पण ज्या ज्या पिढ्या हॉस्टेलवर राहिल्यात त्यांच्या आणि ढेकणांची संगत काही सुटलेली नाही आहे. पण मला वाईट याचं वाटलं की विद्यापीठाचे VC बदलतात, विद्यापीठाचे त्यांचे कुलसचिव असतात ते बदलतात, त्यांचं प्रो VC बदलतात, असे सगळे बदलतात, पण विद्यार्थ्यांची परिस्थिती काय बदलत नाही. बघा आता एकदा इथे काय चाललंय, मग मी तुम्हाला मुलांचं काय चाललंय हे पण दाखवायचा प्रयत्न करतो. हा संपूर्ण या हॉस्टेलचा प्रिमायसेस आहे. इथं कपडे वगैरे तुम्हाला वाळत घातलेले दिसतील आणि पलीकडच्या बाजूला पूर्ण सगळे बेड लावलेत वेगवेगळ्या ठिकाणाहून. आता पोरांशी एकदा बोलायला गेलं ना तर मग आपलं कळेल की नक्की काय काय कोणाचं म्हणणं आहे आणि काय नाही ते. हे सगळे इथे जे बेड लावलेत हॉस्टेलवरती, हे बेड इथं गरम होतं आहे किंवा रात्री झोपणाऱ्यांचे नाही आहेत. तर हे सगळी ढेकणं झाली तिथं आणि त्यामुळे आता हे उन्हात पोरांनी वाळत घातलं आहे आणि रात्रीसुद्धा सगळी आता इथंच झोपत आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर आता एकदा त्यांच्याशीच आपण बोलू की नक्की काय चाललं आहे काय नाही ते. भाई कुठं जायला? इथं सर इकडंच आहे. काय चाललंय मग आता? सर माझं नाव नमस्कार शिवा बारोळे, मी ABVPचा कार्यकर्ता आणि विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. मागच्या वर्षभरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात एकच वसतिगृह नाही तर जवळपास 9 विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहेत. प्रत्येक वसतिगृहात मागच्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना ढेकणाचा त्रास जाणवतोय. एवढा त्रास की अक्षरशः विद्यार्थ्यांना शारीरिक समस्यांनी ग्रस्त केलंय. विद्यार्थ्यांची झोपमोड होते. आता सध्या तरी उन्हाळी सत्राच्या परीक्षा चालू आहेत, तर त्या परीक्षेचा अभ्यास कसा करावा, विद्यार्थी बाहेर बसून अभ्यास करतात. ऐन वेळी परीक्षा चालू असल्यामुळं विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ होतोय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली होती की विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये स्वच्छता असली पाहिजे, पाणी विद्यार्थ्यांना व्यवस्थित मिळालं पाहिजे, ढेकणांमुळे पेस्ट कंट्रोल केलं पाहिजे. परंतु विद्यापीठ प्रशासन आम्ही सांगून सुद्धा काही पाठपुरावा किंवा त्याच्यावर उपाययोजना करत नाही. कुठं आलाय मित्र तू? बीडचा आहे इकडे. बीडला होतो मी पण. आता काय बीड मध्ये परिस्थिती आहे सध्या? काय दुष्काळ आहे, आता पाणी नाही काय नाही. गुन्हेगारीचा काय विषय संपली का? काय ते चालूच असते, चालूच असते का? बरं इथे काय हॉस्टेल परिस्थिती आहे? तो बेड काढलेला दिसतो मला, पण हा कॉट काढलाय. ढेकणं आहेत का गेली रे? आहे ढेकणं आहेत. ढेकणं आहेत ना? कधीपासून आहेत? बरेच दिवस झाले. नाही ढेक नाही रात्री. आता ते असं प्रॉब्लेम चालूच आहे आणि वरून त्याच्यामुळे मग कॉट टाकले बाहेर. कॉट बाहेर टाकलाय. मग झोपायला तर कुठं? बाहेर रात्री बाहेर होतो पोरं सगळी. म्हणजे एक्झाम आहेत का नाही? परीक्षा कधी? एक्झाम पुढच्या महिन्यात चालू आहे. आता अभ्यास करायचा सध्या पण बऱ्याच विभागांचे पेपर चालू आहेत. ते सध्या पण पेपर चालू आहेत सगळे. सायन्स फॅकल्टी, आर्ट्स फॅकल्टी. नाव काय तुझं म्हटलं? रोहित फुलमाळी. तू कुठं? अभिषेक कुठं राहिलाय? इतिहास विभाग बीड. तू पण बीडच आहे का? सगळीच मला आज बीडची माणसं भेटले. तर अभिषेक काय चाललंय जरा थोडं सांग की. मी सहज राऊंड मारला होतो, म्हटलं काय चाललंय जरा बघावं. हा बोल ना. जरी काही औषध म्हणजे आम्ही व्यक्तिगत पैशातून आणून जरी मारलं ना तर आजूबाजू सगळीकडे ढेकणं असल्यामुळे ते औषध मारल्यास काहीच परिणाम होत नाहीये. आणि इथून आम्ही समजा बॅग घेऊन ते घेऊन आमच्या वस्तू घेऊन जातो जयकरला, इकडे तिकडे. ते बॅगला जयकर लायब्ररीला तिथं ते ढेकणं ते बॅग सोबत त्यासोबत जातात. तसेच तिथून मग जे आजूबाजूचे वेगवेगळ्या हॉस्टेलून आलेले मुलं येतं मुली इथं त्याला लागून तिकडे बी ट्रान्सफर होतात. ते म्हणजे त्यामुळे बॉईज हॉस्टेलची ढेकणं आता गर्ल्स हॉस्टेलला जातात. आमच्या बरेच मैत्रिणी म्हटले आमच्या रूम मध्ये ते आले कसे ढेकणं काय माहित नव्हते पहिल्यांदा. अशा बी घटना आणि चालूच आहे. ह्याच्यावर काही म्हणजे औषध जरी मारलं ना तर आजूबाजू सगळीकडे असल्यामुळे ते येतातच. पण मला काय प्रश्न पडलाय, आता हे तुम्ही वॉर्डनला सांगितलं असेल, हे तुम्ही तिकडे विद्यापीठ प्रशासनाला सांगितलं असेल, मग त्याच्यावर काय ऍक्शन झाली? त्याच्यावर ते काहीतरी फीस द्यायला सांगतात आणि ते फवार मारले येतात ते घेऊन. आलेत का? पण
आम्ही नाही तर केलं तुम्ही ते, कारण तुमच्या ह्याने की मानता. त्यांची मार्केट 30 रुपये ते मागतात, त्यापेक्षा आम्ही 100 रुपये औषध घेऊन व्यक्तिगत मारतो. ओके, असं पैशात ना विद्यार्थी पेस्ट Test करून. त्यांचे सुद्धा पैसे अजून करायला येस लागतात. येस येस त्यांचे ते खूप 300 रुपये सांगतात ते असं. काय खोलीत काय झोपला का रे तुम्ही का अभ्यास करता रे? अभ्यास चालू आहे काय? बेड बाहेर काढला का? काय एक इकडे बोलायला मला आतमध्ये घेऊ नका तर माझ्या घरात जायची ढेकणार आहे. चेष्टा करतोय. काय वाचतोस तू मित्रा? थोडं जवळ घे. काय आहे मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे हा. खंड 7वा वाचतोय तो भाग त्याचा पहिला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचं हे पुस्तक आहे. काय कोणत्या डिपार्टमेंट मराठी डिपार्टमेंट ऑफ मराठी. बरं आणि कधी आता परीक्षा परीक्षा आता चालूच आहेत आमच्या 28 तारखेपासून स्टार्ट झाल्या. 28 मग आता इथं काय परिस्थिती आहे? बेड मला आधी वाटलं की हा असं झालं की नंतर नाही, मला म्हणजे सगळं आम्ही काय करतो हा. रात्री प्लेट बाहेर काढतो हा, हा. आणि, दिवसा आतमध्ये. काय कारण करतो? ढेकणांचा हा. प्रभाव खूप वाढलेला आहे हॉस्टेलमध्ये. हां रात्री आपण नाही झोपू शकत म्हणजे. झोपू शकत नाही रात्री? हा म्हणजे एवढे बाहेर निघतात ढेकणे चावतात. अरे बापरे. मग आता ते काय तुम्हीच तुमचं घेऊन मारताय औषध काय हा जमतं? तिथं आम्ही ही रूम 4दा धुतलेली आहे तरी ढेकणं कमी होत नाहीत. कुठून येतात काय माहिती. अरे बापरे. 4 वेळा धुतली रूम. हा. आता कधीपासून त्रास आहे तुला? हे ऑगस्ट सप्टेंबरपासून म्हणजे पावसाळ्यापासूनच होता, कमी होता, पण उन्हाळ्यात आज झालं तसं खूपच वाढलं. अरे 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 फारच म्हणजे एक 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 प्रकरण वाढत गेलं तुमचं. आता इथं ढेकणं झाली इथून तिकडं गर्ल्स हॉस्टेलला पण गर्ल्स गेली. हॉस्टेलला पण गेले, आमचे बरेच मैत्रिणी गेले आम्हाला. असं असलं. बघा विद्यापीठ प्रशासन म्हणजे मी मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की जी मुलं हॉस्टेलला राहतात त्यांच्या आयुष्यात ही प्रॉब्लेम असतो. पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की विद्यापीठ प्रशासन याच्यावरती काय करतंय ते वारंवार तिथे वॉर्डनला जाऊन भेटणं असेल किंवा विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या कुलगुरू किंवा प्रोविसी त्यांना भेटणं असेल तर त्या पोरांनी ते केलं याच्या आधी. ते काय अजून मार्गी लागलेलं असं दिसत नाही आहे. आणि त्यामुळे आता ज्यावेळी एक्झाम टाईम चालला आहे, परीक्षाची वेळ चालली आहे सगळ्या पोरांची, कोणाच्या पुढच्या माहीत नाही, मे महिन्यात साधारण मेच्या एंडपर्यंत साधारण सगळं शेड्यूल संपतं पोरांच्या विद्यापीठातलं. तर आत्ता एप्रिल महिन्यात परीक्षा चालल्या आहेत, त्यानंतर मे महिन्यातल्या सगळ्या परीक्षा आहेत. असं असताना पोरं कुठं झोपत आहेत? सर पिण्याचं पाणी वापरलं. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार पुण्यावरून.